सुप्रभात विद्यार्थी मित्रहो. आपलं काव्य अलंकार हे जे काही FIBA संपादित जे काही पुस्तक लावलेलं आहे आणि त्या संपादित पुस्तकातल्या आतापर्यंत आपण 8 कवितांचा अभ्यास जो काय तो सविस्तर केलेला आहे. त्यानंतर शेवटच्या जे काही 2 कविता ज्या आहेत त्या 2 कवितांचा आज आपण परामर्श घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, मागच्या तासिकेला आपण राष्ट्रभावनाविषयक ज्या काही कविता आहेत त्या कवितांचा आपण परामर्श घेतलेला होता किंवा घेत आहोत. त्याच्यामध्ये पहिली जी काही कविता साने गुरुजींची जी काय होती, बलसागर भारत हो विश्वात शोभूनी राहो, या कवितेचा आपण परामर्श घेतला. त्यानंतरची दुसरी जी काही कविता आहे, या भारतात राष्ट्र तुकडोजी महाराज यांची ही कविता आहे. महाराष्ट्राची भूमी ही अनेक संतांची, महापराक्रम पुरुषांची भूमी आहे. या महाराष्ट्रामध्ये जे काही अनेक संत होऊन गेले, अगदी ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असेल, नामदेव असतील, जनाबाई असतील, अनेक संत आहेत. या संतांनी समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे, समाज जागृतीचं काम केलेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं ग्रामगीता जी काय ती प्रसिद्ध आहे आणि या ग्रामगीतेच्या माध्यमातून खेड्यांचा उद्धार झाला पाहिजे, ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे आणि ग्रामीण भागाचा जर उद्धार जर झाला, विकास जर झाला तर देश जो काही त्या देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजन असेल, कीर्तन असेल यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर भारतभर त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलेलं आहे, जनजागृती केलेली आहेत आणि म्हणून त्यांना राष्ट्रसंत ही जी काही पदवी जी काय ती दिली गेलेली आहे. त्यांच्या नावाने राष्ट्रसंतोजी तुकडोजी महाराज किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नावाचं विद्यापीठ जे काही त्या विद्यापीठाची स्थापना केली गेलेली आहे. अशा या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही जी काही कविता आहे या भारतात, आणि या कवितेच्या माध्यमातून त्यांनी एक प्रकारचा समाजातील, देशातील जनतेला एक प्रकारचा उद्देश दिलेला आहे, एक प्रबोधन केलेलं आहे. संत ज्ञानेश्वरांनी जसं पसायदानाच्या माध्यमातून जगाचं कल्याण व्हावं, जगामध्ये कोणत्याही प्रकारची गरिबी असता कामा नये, त्याचप्रमाणे राष्ट्रसंतोजी तुकडोजी महाराज जे काही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुद्धा आपल्या भारत देशाच्या वैभवासाठी त्यांनी एक प्रकारे प्रार्थना केलेली आहे. या भारत देशामध्ये सर्वत्र बंधुभाव निर्माण झाला पाहिजे, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी काही मूल्य जी काही लोकशाहीची, ही लोकशाहीची मूल्य सर्वत्र त्याचं प्रसार झाला पाहिजे. या मूल्यांची संपूर्ण देशामध्ये एक प्रकारे समता जी का असेल ती निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून या देशामध्ये जरी विविध प्रकारचे संप्रदाय जरी असले, अनेक जाती जरी असल्या,
अनेक धर्म जरी असले तरी हे विविध संप्रदाय, विविध जाती, विविध धर्म जे आहेत या सर्वांनी मिळून आपला भारत देश जो काय तो निर्माण झाले आहे. आणि म्हणून राष्ट्रीय एकात्मता जर निर्माण जर करायचं असेल तर या विविधतेतून एकता निर्माण करण्याचं काम हे तरुणांनी केलं पाहिजे. आणि म्हणूनच या भारतात ही जी काही कविता जी काय आहे या कवितेमधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी एक प्रकारचं या देशामध्ये जर काही जातीयता असेल ती नष्ट झाली पाहिजे, सर्वत्र बंधुभाव जो का असेल तो निर्माण झाला पाहिजे. कवितेच्या ओळी अगदी साध्या सोप्या आहेत. तुम्ही एकदा जरी वाचल्या तरी तुमच्या ते लक्षात येईल, इतक्या साध्या सोप्या कविता आहेत. आणि म्हणून या कवितेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात की या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरीच असा दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, नांदोत सुके गरीब अमीर एक मतांनी, मग हिंदू असो ख्रिश्चन असो वा इस्लामी, स्वातंत्र्य सुख या सकलामजे बसू दे, दे विरेच असा दे. अशा प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतायत की जिकडे तिकडे भारत देशामध्ये एक प्रकारे बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. सर्व जे काही संप्रदाय जे काय आहेत या संप्रदायामध्ये एक प्रकारचं एकता निर्माण झाली पाहिजे, एकच असले पाहिजेत. त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं मतभेद असता कामा नयेत. या देशामध्ये जी काही गरिबी असेल ही नष्ट झाली पाहिजे. गरीब असेल श्रीमंत हा जो काय भेद जो का असेल तो एक प्रकारचा नष्ट झाला पाहिजे. त्याचबरोबर या देशामध्ये हिंदू असतील, ख्रिश्चन असेल, इस्लाम असेल, हे सर्व जे काय आहेत हे सर्व धर्म जे काय आहेत यांना एक प्रकारचं स्वातंत्र्य जे का असेल ते समानतेने भोगायला मिळायला पाहिजे. असं एक वरदान जे का असेल एक प्रकारचं तुकडोजी महाराज जे काय ते देवाकडे मागतायत. आणि म्हणून कोणत्याच धर्माला दुःख असं असता कामा नये. म्हणजे थोडक्यात काय, समस्त मानव जातीला सुखी करण्याचं काम किंवा सुखी झाला पाहिजे असं जे काही वरदान जे काय ते वरदान तुकडोजी महाराज या कवितेच्या माध्यमातून भारत देशासाठी मागतो आहे. त्यानंतर तुकडोजी महाराज म्हणतात की सकळास कळो मानवता राष्ट्रभावना, हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना, उद्योगी तरुण शिलवान इथे दिसू दे, दे वरीच असा दे. तर तुकडोजी महाराज या ठिकाणी म्हणतायत की संपूर्ण देशातील किंवा राष्ट्रातील लोकांमध्ये एक प्रकारे मानवता भाव जो का असेल तो निर्माण झाला पाहिजे. संपूर्ण देशातील जे काही तरुण जे काय ते चारित्र्य संपन्न झाले पाहिजेत, शीलवान झाले पाहिजेत. कारण देशाची जी काही प्रगती जी का असेल ती तरुणांवर अवलंबून असते. ज्या देशाचा तरुण राष्ट्राच्या कामासाठी बलिदान द्यायला मागे पुढे बघत नाही तो देश जो का असतो तो जगामध्ये संपन्न बनत असतो. आणि म्हणून या देशातला जो काय तरुण जो काय तो एक प्रकारे शीलवान झाला पाहिजे, चारित्र्यवान झाला पाहिजे, चारित्र्य संपन्न झाला पाहिजे. आणि चारित्र्य संपन्न जर झाला, शीलवान जर झाला तर या देशातला तरुण जो काय तो उद्योगी झाला पाहिजे. आणि उद्योगी माणूस जो काय आहे तो एक प्रकारे स्वतःबरोबरच देशाच्या विकासासाठी सुद्धा हातभार लावत असतो. आणि म्हणूनच इथला जो काही तरुण जो का असेल हा तरुण एक प्रकारे शीलवानाबरोबरच उद्योगी बनला पाहिजे. आणि उद्योगी बनल्यानंतर त्याच्यातूनच एक प्रकारे स्वावलंबनाचं जे का असेल ते निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा एक आशावाद राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी व्यक्त केला आहे. तुकडोजी महाराज म्हणतायत की जाती भाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समोर नष्ट हो जगातून,
खल निंदा कामिनी सत्य न्याय वसुदे दे विरेच असा दे. तर तुकडोजी महाराज म्हणतायत की जातीभेद जे काय असेल ते नष्ट झाले पाहिजेत. जे काही आपल्याकडे हजारो वर्षापासून जे काही जातीयतेचे जे काही उतरण जे काय असेल ती एक प्रकारे नष्ट झाली पाहिजेत. स्पृश्य अस्पृश्य हा जो काय भेद जो काय असेल तो गारला गेला पाहिजे आणि फक्त एकच जात शिल्लक राहिली पाहिजे, ती म्हणजे मानवतावाद. ही एकच जात जी का असेल ती समाजामध्ये फक्त राहिली पाहिजे. अस्पृश्यता जी का असेल ती एक प्रकारचे नष्ट झाली पाहिजे. फक्त देशातूनच नाही तर संपूर्ण जगामधला सर्व मानव जो काय तो एकच आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जसं सांगितलं होतं की सर्व मानव जातीचं निर्विकार एकच परमेश्वर आहे. इथं सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे की या जगामध्ये फक्त एकच निर्मिक आहे, तो म्हणजे ईश्वर. आणि तो जो काही मानवतावादी जो काही दृष्टिकोन जो का असेल तो प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. फक्त देशामध्येच मानवतावादी दृष्टिकोन नाही तर जगातला सर्व मानव जो असेल, हे विश्वच माझे बंधू जे काय म्हणतो आपण, विश्व कुटुंबाची जी काय संकल्पना जी काय ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारे दुसऱ्याची निंदा करता कामा नयेत. सत्य जे का असेल त्या सत्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. गरीब असेल, श्रीमंत असेल, कोणत्या जातीचा असेल, कोणत्या धर्माचा असेल, प्रत्येकाला या भारतीयवासी माणसाला न्याय जे का असेल तो समान न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणूनच कवी या ठिकाणी पुढे म्हणतो आहे की सौंदर्य रमो घराघरात स्वर्गी ज्या परी हो नष्ट होऊ दे विपत्ती भीती भावरी तुकड्यास सदा या शेवामध्ये वसू दे दे वरीच असा दे. अशा प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून समस्त देशवासियांना एक प्रकारे सांगतायत की जसं स्वर्गामध्ये एक प्रकारे, आता स्वर्ग कोणी पाहिला नाही परंतु आपल्याकडे एक कल्पना आहे की सर्व स्वर्गात जे काय असतात ते सुखी असतात. स्वर्गामध्ये कोणत्याच प्रकारचा भेदभाव मानला जात नाही. स्वर्गातले घरं जी काय ते अतिशय सुंदर असतात असं म्हटलं जातं. परंतु या ठिकाणी मात्र तुकडोजी महाराज म्हणतायत की स्वर्गासारखेच इथं सुद्धा जी काही घरं जी काय असेल ती एक प्रकारची निर्माण झाली पाहिजेत. इथं भूतलावरतीच एक प्रकारचा स्वर्ग निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणूनच कोणत्याच प्रकारचं जे काही भीती जी का असेल या देशामधल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जी काही भीती असेल ती भीती जी काय असेल ती नष्ट झाली पाहिजे. आणि ती नष्ट झाल्यानंतर कोणावरच त्या ठिकाणी संकट येता कामा नयेत, कोणावरच विपत्ती येता कामा नयेत. सर्व देशातील जे काही बांधव जे का असेल, बंधू जे का असतील ते एक प्रकारचे सुखी झाले पाहिजेत. आणि या देशातील सर्व मानवाने एक प्रकारे देश सेवासाठी आपलं जीवन जे का असेल ते समर्पित केले पाहिजे. म्हणून शेवटी ते म्हणतायत की तुकड्यास सदा या सेवामध्ये बसू दे. तर संत तुकडोजी महाराज म्हणतायत की मानवतेच्या सेवेसाठीच मला एक प्रकारे सदैव तत्पर जे का असेल ते असू दे. असं एक वरदान ज्याला आपण म्हणतो ते वरदान एक प्रकारे या भजनाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मागितले. मित्रो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता तुम्ही जर वाचली तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठीच एक प्रकारचं ती ग्रामगीता लिहिलेली आहेत. आज आपण ग्रामीण भागात जीवन जर बघितलं तर अजूनही जातीपातीचं राजकारण ते या ठिकाणी होत असतं. परंतु तुकडोजी महाराजांनी त्या काळामध्ये एक प्रकारे राष्ट्राचा जर उद्धार करायचा असेल तर अगोदर ग्रामीण भागाचा उद्धार झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, तरच राष्ट्राचा उद्धार होऊ शकतो असं त्यावेळेसुद्धा तुकडोजी महाराजांनी सांगितलं होतं. आणि या कवितेमधून सुद्धा संपूर्ण भारतामध्ये जे काही बंधुभाव जो का असेल, समता जी का असेल, जातीयता जी का असेल ती नष्ट झाली पाहिजे, बंधुभाव निर्माण झाला पाहिजे, समतावादी दृष्टिकोन जो का असेल तो निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवतावाद हा जो काही विचार जो काय आहे
तो विचार या कवितेच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी व्यक्त केला आहे. असं थोडक्यात आपल्याला या कवितेबद्दलचा आशय सांगता येईल.